अध्याय 5 श्लोक 26 आणि ओवी क्रमांक 148 पासून आता सुरुवात करूयात. कामक्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. अर्थात काम व क्रोध यांनी रहित असलेल्या चित्तांचे संयमन केलेल्या आत्म्याला साक्षात जाणलेल्या संन्याशांचा मोक्ष जिवंतपणे व मेल्यावरही असतो. जिही विषयांपासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेती जिना. ज्यांनी आपले मन विषयांपासून मागे घेऊन जिंकले आहे ते जेथे निजले तेथून निश्चयाने जागे होत नाहीत. ते ब्रह्माकार होऊन देहभानावर येत नाहीत. ते परब्रह्मनिर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा. हे पंडुकुमरा, ते पुरुष म्हणजे आत्मज्ञानाचे कारण जे कैवल्य परब्रह्म तेच होत. ते ऐसे कैसेनी जाहले जे देहीची ब्रह्मत्वा आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. ते असे कशाने झाले आणि देहात असता ब्रह्मत्वास कशाने पावले हे तू विचारशील तर तुला थोडक्यात सांगतो, ऐक. श्लोक 27 आणि 28. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यं चक्षुष्वैवान्तरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणो यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. अर्थात जो मुनी संन्यासी शब्दस्पर्शादी बाह्य विषयास बाहेरच करून आणि चक्षुरिंद्रिय दोन्ही भुवयांच्या मध्ये करून नासिका व कंठादी आभ्यंतर भाग यात संचार करणारे प्राण व अपान हे वायू समतुल्य करून ज्याने इंद्रिये मन व बुद्धी यांना नियमित केले आहे त्यांचा निरोध केला आहे, जो मोक्षपरायण झाला आहे, इच्छा भय व क्रोध ज्याच्यापासून निघून गेले आहेत असा तो सर्वदा मुक्तच आहे. तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दौडूनी बाहिरे शरीरे एकंदरे केले मन. तर वैराग्याच्या आधाराने विषयांना बाहेर घालून जे शरीराचे ठिकाणी आपले मन एकनिष्ठ करतात. सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारकोनिया. इडा पिंगला सोडून व सुषुम्नेमध्ये प्राण नेऊन लल्लाट चक्रमध्ये स्वरूपाकडे दृष्टी माघारी फिरवून स्थिर करतात. सांडुनी दक्षिण वाम प्राणापानसम चित्तेसी व्योम गामिये करीती. डावी आणि उजवी नागपुडी सोडून प्राण व अपानीय वायूस एक करून चित्ताला चिदाकाशात नेतात. तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये. मग रस्त्यावरील बरे वाईट सर्व प्रकारचे जल घेऊन गंगा समुद्रास मिळाल्यावर ज्याप्रमाणे त्यातून रस्त्यावरील जल वगैरे वेगळे निवडता येत नाही तैसी वासनांतराची विवंचना मग अपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे. त्याप्रमाणे अर्जुना, ज्या वेळेस चिदाकाशात मनाचा प्राणाच्या निरोधाने लय होतो त्यावेळी वासनांचा विचार आपोआप नाहीसा होतो. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. ज्या मनोरूप पटावर हे संसाररूपी चित्र उमटलेले असते तो पट आपोआप फाटतो. ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहंभावादी केम आहे म्हणून शरीरेंची ब्रह्म होय अनुभवी तो. त्याप्रमाणे जेथे मुद्दल मनच नाहीसे होते तेथे अहंकार इत्यादी कोठून राहणार. म्हणूनच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा तो शरीरानेच ब्रह्म होतो. श्लोक 29. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सूरधं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. अर्थात यज्ञ व तपश्चर्या यांच्या भुक्त्यास सर्व लोकांच्या महान ईश्वरास सर्व भूतांच्या निरपेक्ष उपकारास मला जाणून सर्व संसाराच्या शांतीस प्राप्त होतो.
आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणून या. जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले म्हणून आम्ही पूर्वी तुला सांगितले, ते तरी या योगमार्गाने आले म्हणूनच. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमवणी हे पार पातले ते. आणि म्हणूनच ते यमनियमरूपी योगमार्गाचे डोंगर व योगाभ्यासरूप सागर ओलांडून पार झाले, ब्रह्मत्व पावले. तीही आपण पे करुणी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साच्याचे रूप होऊनी ठेले. आणि त्यांनीच आपल्या स्वतःला उपाधिरहित करून प्रपंच आजमावला, म्हणून ते स्वतः खऱ्या ब्रह्माचे स्वस्वरूप बनून राहिले. ऐसा योगयुक्तीचा उद्देशू, जेथ बोलिला ऋषिकेशू, तेथ अर्जुनो सुदंशू म्हणून चमत्कारला. याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णाने योगयुक्तीचा अभिप्राय प्रदर्शित केला, तेव्हा अर्जुन मार्मिक होता, म्हणून त्याला मोठा चमत्कार वाटला. ते देखिल्या कृष्णे जाणितले, मग हसुनी पार्था ते म्हणितले, काही पाम चित्त उवाईले ये बोली तुझे. हे पाहून कृष्ण त्याच्या मनातील उद्देश जाणून हास्यवदनाने पार्थास म्हणाले, मी जे सांगितले त्यामुळे तुझे मन का बरे प्रसन्न झाले. तेव्हा अर्जुन म्हणे, देवो परचित्त लक्षणाचा रावो, भला जाणितला जी भाव मानसू माझा. तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा दुसऱ्याच्या मनातील अभिप्राय जाणणाऱ्यांचे तुम्ही राजे आहात, त्यामुळे माझ्या मनातील भाव तुम्ही चांगला जाणला. म्या जे काही विवरोनी पुसावे, ते आधीची जाणितले देवे, तरी बोलले तेची सांगावे विवळ करुनी. देवा मी जे काही तुम्हास विचारपूर्वक विचारावे, ते तुम्ही आधीच जाणले, तर तुम्ही जे काही म्हणता ते अधिक स्पष्ट करून सांगा. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहुनी उपाय उतारा सोहपा जैसा. बाकी योगशास्त्राचा जो मार्ग तुम्ही सांगितला तो कसा आहे म्हणाल तर खोल पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो तसा आहे. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारिखिया अभोळा, एथ आहाती परी काही काळा, तो साहो येवर. त्याचप्रमाणे ज्ञानयोगांपेक्षा अष्टांग योग आमच्यासारख्या निर्बळांना सोपा आहे, परंतु तो काही कालाच्या अवधीने साध्य होणारा असला तरी चालेल. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची. म्हणून देवा तो योग आणखी एक वेळ सांगावा. आता आशाने विस्तार होईल खरा, पण तो साध्यंत सांगाच. तव श्रीकृष्ण म्हणती, हो का तुझ हा मार्गू गमलानी का, तरी काय जाहेले ऐकी जो का सुखी बोलो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का, तुला हा योगमार्ग चांगला आवडला असला तर सांगायला आमचे काय जाते, आम्ही आनंदाने सांगू, खुशाल ऐक. अर्जुना तू परीससी परसोनी अनुष्ठीसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. अर्जुना तू जर ऐकत असशील आणि त्याप्रमाणे आचरणही करशील तर आम्ही तुला सांगण्याची कमतरता का करावी. आधीची चित्त मायेचे, वरी मिश जाहले पडियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. या श्रीकृष्णार्जुनांच्या बोलण्यावर ज्ञानेश्वर महाराज उत्प्रेक्षा करीतात. अगोदर आईंचे चित्त आणि त्यात लाडक्या मुलाचे निमित्त झाले, तर त्या ठिकाणच्या स्नेहाचा अद्भुतपणा कोण जाणेल. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, किम नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणी जे दृष्टी हरीची वानो. त्या स्नेहाला कारुण्य रसाची वृष्टी झाली किंवा अद्भुत स्नेहाची सृष्टीच निर्माण झाली असे म्हटले तरी चालेल. परंतु हे असो, भगवंताच्या कृपादृष्टीचे कोणी वर्णन करावे. जे अमृताची ओतली, किम प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. ती दृष्टी अमृताच्या मुशीतच ओतली किंवा प्रेम पिऊन उन्मत्त झाली, म्हणून अर्जुनाच्या मोहात गुंतून तिला बाहेर निघता येईना. हे बहु जे जे जल्पी जेल, तेथे कथेसी फांकू होईल, परी ते स्नेहरूपान येल बोलवरी. हिच्याबद्दल जो जो जास्त बोलावे तो तो कथेचे विषयांतर होईल, परंतु श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या स्नेहाचे वर्णन शब्दाने करता येणार नाही.
म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. ज्या ईश्वराला स्वतः आपले माप करता येत नाही, त्या ईश्वराला कोणी जाणावे? म्हणून हा विचार करीत बसण्यात काय अर्थ आहे? तरी मागील ध्वनियांतू मज गमला सावियाची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतो परीस बापा. परंतु मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की प्रस्तुत तो अर्जुनाविषयी फार मोहित झाला आहे, कारण अर्जुनाला आग्रह करून ऐक असे म्हणत आहे. अर्जुना जेणे जेणे भेदे, तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी जाईल. अर्जुना, ज्या ज्या प्रकाराने तुझ्या मनाला बोध होईल त्या त्या प्रकाराने तुला कौतुकाने आम्ही हा योग मार्ग सांगू. जो काही सया नाम योगू, तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. त्या योगाला काय म्हणतात, त्याचा उपयोग कोणता आणि तो आचरण्यास अधिकारी कोण? ऐसे जे जे काही उक्त असे इये ठाई, ते आघवेची पाही सांगेन आता. असे जे जे काही या संबंधाने योग्य असेल ते सर्व आता तुला आम्ही सांगतो. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणून श्रीहरी, बोली जाईल ते पुढारी कथा आहे. म्हणून लक्ष देऊन ऐक असे बोलून श्रीहरींनी जे काही सांगितले ती कथा पुढील अध्यायात आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्तीदासू. निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की द्वैत कायम ठेवून श्रीकृष्णाने अर्जुनाला जो योग सांगितला तो आम्ही स्पष्ट सांगतो. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम पंचमोऽध्यायः समाप्त. श्लोक 29 ओव्या 180. श्रीकृष्णार्पणमस्तु.